आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। गावातील अवैध धंदे बंद करण्याचा मुंजबाळ ग्रामपंचायतीचा निर्णय। बागलाण तालुक्यातील मुंजबाळ ग्रामपंचायत कार्यालय नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सभेत अवैध धंदे विरोधात बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। गावात अवैध धंदे सुरू असल्याबाबत परिणामी गावातील 9 तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून भांडण व तंटे वाढत आहेत। याच कारणामुळे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सभेत दारूबंदी, मटका, गुटखा विक्रीवर अशा प्रकारे अवैध धंद्यांवर बंद करण्याचा ठराव ग्रामपंचायत कार्यालय यांनी मंजूर केला। तसेच तातडीने ठोस कारवाई करण्यासाठी मुंजबाळ ग्रामपंचायत कार्यालय यांनी गावातून जनजागृती व सूचना दिल्या। त्यामुळे तरुण वर्ग कर्जबाजारी व व्यसनाधीन बनत चालल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड चीड दिसून येत होती। गावातून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली जात होती। मुंजबाळ गावाचे लोकनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीत अवैध धंदे बंद करण्याचा ठराव सर्वानुमते ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आला। ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थांमधून स्वागत केले जात आहे। गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलीस खात्याने कडक कारवाई करून अवैध व्यवसायाला आळा घालावा, जेणेकरून गावात सुव्यवस्था व शांतता कायम राहील, तरुण वर्गात आयुष्य खराब होणार नाही, या छोटासा प्रयत्न ग्रामपंचायत कार्यालयामार्फत करण्यात आलाय। अवैध धंदे याच्यामुळे संसाराची राख रांगोळी झाली असताना अशा मुंजबाळ ग्रामपंचायतीने चांगला निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे। ग्रामस्थांच्या मदतीने गावातील अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। परिस्थिती मुंजबाळ गावाचे लोकनियुक्त सरपंच हरी जाधव यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून बेकायदा दारू विक्री, जुगार, मटका बंद करण्याचा निर्णय घेतला। गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी मुंजबाळ ग्रामपंचायतीने आक्रमक पवित्रा घेतला असेल। या संदर्भात ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आले। गावातील शांतता आणि तरुणांचे भविष्य धोक्यात आल्याने ग्रामपंचायती अवैध व्यवसायांवर कडक कारवाईचा ठराव करत आहेत। या अवैध धंद्यांच्या ग्रामस्थांच्या विशेषतः तरुणांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात येत आहे। अवैध धंदे मध्ये सुरू असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत। तरुण मुले सुद्धा व्यसनाधीन होत चालली आहेत। मात्र मुंजबाळ ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अवैध धंदे विरोधात ही ग्रामसभा घेण्यात आली। संपूर्ण परिसरात अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंजबाळ ग्रामपंचायतीने चांगला निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे। दारू विक्री सोबतच अवैध धंद्यांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, ज्यामुळे अवैध धंदे बंद करण्यात यावे असा ठराव ग्रामपंचायतीच्या आमसभेत एकमताने मंजूर करण्यात आलाय। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक बापू बागुल। पंचायतीच्या वतीने असा निर्णय घेण्यात आला की मुंजबाळ गावामध्ये अवैधरित्या जे धंदे चालू असतील, उदाहरणार्थ दारू असो किंवा गुटखा असो, त्याच्यावर पूर्णपणे गावाने व ग्रामपंचायतीने बंदी करण्यात आली आहे। व घरामध्ये दारू पिऊन आल्यास आपल्या घरच्यांना जर त्रास दिला तर त्याच्यावर देखील ग्रामपंचायतीच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येईल। सर्व ग्रामस्थांनी ही नोंद घ्यावी।